गौसन्मान अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी पूज्य संत श्री बालकृष्णजी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी सिंदखेड राजा येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा व जाहीर सभा आयोजित करण्यात आली। संत समाज, सकल हिंदू समाज, गोभक्त तसेच विविध धार्मिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात संतांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। प्रकृती अस्वास्थ्यामुळे संत श्री बालकृष्णजी महाराज सभेला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी पाठवलेल्या संदेशात माझ्यावर झालेला हल्ला हा प्राणघातक स्वरूपाचा असून या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। सभेला संबोधित करताना आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य संत श्री विवेक दासजी शास्त्री महाराज यांनी दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। महाराष्ट्र ही संताची आणि वारकरी परंपरेची भूमी असून येथे संतांवर हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले। स्वामी अमोलनंद सरस्वती महाराज यांनी वारकरी संप्रदायासह 13 निर्वाणी आखाडा संत श्री बालकृष्णजी महाराज यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले। हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी दोषींना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण मिळू नये अशी भूमिका मांडली। महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य उद्धवजी नरेकर यांनी गौ संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संतांवरील हल्ले सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले। गजानन महाराज सपकाळ यांनी संतांवरील हल्ल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। सभेत उपस्थित संत, महंत व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून निपक्ष चौकशीची मागणी केली। सभेनंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले। न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा इशाराही संत समाजाच्या प्रतिनिधींनी यावेळी दिला।